विण दोघातली तुटेना पुढील भागामध्ये स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी मुलीचा जीव धोक्यात घातला. यामुळे मलिकाला लाजही वाटते आणि भीतीही वाटत असते. स्वानंदी आयडिया करते आणि वर जाते आणि अदिराला वाचवत असते. त्यावेळेसच समोर येतो आणि स्वानंदीचे धाडस बघून त्याला खूप कौतुक वाटतं. तर नक्की काय घडलेलं असतं चला तर बघूया. समोर फोनवर अदिराशी बोललेला असतो. हे बघ अदिरा, तुला काही झालं ना तर ती माझी हार असेल. अदिरा, ट्राय टू अंडरस्टँड. तू खाली उतर. अदिरा म्हणते, आता कुणी काही करू शकत नाही पिंट्या दादा. आता संपलंय, सगळंच संपलंय. आणि अदिराने फोन फोडलेला असतो. त्यामुळे समर खूप घाबरतो आणि म्हणतो, अदिरा हॅलो. अदिरा एवढी विचित्र वागत असते की आता सगळेच हादरतात. समर म्हणतो, आनंद, फायर ब्रिगेडला बोलव, आपल्या सिक्युरिटी गार्डला बोलव आणि सगळ्यांना आत्ताच्या आत्ता आपल्या घराजवळ बोलव. लगेच फोन कर. आनंद म्हणतो, ओके. समोर म्हणतो, ए लवकर गाडी चालव ना प्रकाश, लवकर चल. स्वानंदी म्हणते, अदिरा अगं तुला त्याच्याबरोबर राहायचे ना, मग असं सगळं संपून का टाकतेस? राजा, तुझं नातं संपलेलं नाही अजून, असं का वागतेस? असं नको वागूस. आता मात्र मल्लिका आणि अंशुमनला स्वानंदीचं बोलणं बरं वाटतं आणि ते पण साथ देत असतात. अदिरा म्हणते, आता सगळंच संपलंय. त्याला माझ्याबरोबर बोलायचं नाही, त्याला माझ्याबरोबर काहीच बोलायचं नाही आहे. त्याला माझं काहीच ऐकायचं नाही, मला माहिती आहे. स्वानंदी म्हणते, अगं असं काहीच नाही आहे. अदिरा ओरडते, माझी खोटी समजूत काढू नका प्लीज. त्याला मी नको आहे म्हणून त्याने मला डिवोर्सची नोटीस पाठवली आहे. आता मात्र सगळे शॉक होतात. स्वानंदी तर जास्त शॉक होते आणि म्हणते, काय? अर्पिता म्हणते, काय काय काय? स्वानंदीच्या कानावर पडल्यावर मल्लिका खूप घाबरते. पण अर्पिता काही शांत बसत नाही आणि म्हणते, डिवोर्स नोटीस पाठवली त्याने. बोट करत म्हणते, हे बघ, हे सगळं रोहनमुळे होतंय. माझ्या बहिणीला काही झालं ना, मी सोडणार नाही तुम्हाला. स्वानंदी म्हणते, अदिरा अगं हे खोटं आहे, असं नाही होऊ शकत. अगं एका कागदाच्या तुकड्यावर तुमचं नातं अवलंबून आहे का? मुळात माझा भाऊ असं करणारच नाही. आई, तू ये ना माझ्याबरोबर, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? आपण दोघी जाऊया आणि बोलूया रोहनशी. अगं बाळा, जीव द्यावा एवढं कुणी महत्त्वाचं नसतं ह्या जगात. आता अदिरा मोठीने ओरडते, माझ्यासाठी आहे. रडत म्हणते, माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे रो. मी नाही जगू शकत, मी नाही जगू शकत. आणि उडी मारायला लागते. आता सगळ्यांनी स्वानंदी मोठ्याने ओरडतात, थांब. स्वानंदी घाबरू म्हणते, थांब थांब अदिरा. मल्लिकाच्या तर काजाचा ठोकाच चुकतो. स्वानंदी रोहनला फोन करते. अंशुमन ओरडतो, अदिरा खाली ये, आम्ही नाही का तुझ्यासाठी कोणी? खाली ये पहिले. आता अर्पिता म्हणते, अदिरा खाली ये. मम्मा, अगं बोल ना काहीतरी. पण सगळा रायता तर मम्मामुळेच असतं, त्यामुळे मम्मा कुठल्या तोंडाने बोलणार? ते आता डायरेक्ट हातच जोडते आणि म्हणते, डॉल डॉल प्लीज, मी हात जोडते. आता फोन उचलला नाही म्हणून स्वानंदी त्रस्त होते. मल्लिका रडत म्हणत असते, डॉल डॉल थांब ना, आप्पी आप्पी. आता स्वानंदी कानाला फोन लावते आणि अंशुमनला शुकशुक करून खुणवते. आता अंशुमन बघतो आणि स्वानंदी खुणीने काहीतरी सांगते आणि म्हणते, हॅलो रोहन, अरे इथे अदिरा, तू बोलतो ना अदिराशी? रोहन आणि अंशुमनला खुणवते. आता अंशुमन पण हो म्हणून मान हलवतो. स्वानंदी म्हणते, रोहन एक मिनिट. अगं अदिरा, रोहन बोलतोय तुझ्याशी. अंशुमन म्हणतो, अगं रोहनचा फोन आहे अदिरा. आता अदिरा आशेने बघायला लागते. स्वानंदी शिडी चढत म्हणते, अदिरा. आता वर जाते आणि म्हणते, अदिरा हे गे, रोहनचा फोन आहे. आता अदिरा अजूनच इमोशनल होते. स्वानंदी शिडीवरून म्हणते, हे गे बाळा, हे गे, मी इथे ठेवते हा फोन. अदिरा, रोहनला बोलायचे तुझ्याशी, हे घे. हे बघ मी लांब आहे, गे गे, रोहन बोलतोय. अदिरा फोन घ्यायला येते आणि स्वानंदी पटकन तिचा हात पकडते. आता अदिरा शॉकून बघत असते. तेवढे समरची गाडी येते. गाडीतून समर आणि आनंद उतरतात आणि वर बघत असतात तर स्वानंदी अदिराला वाचवत असते. अदिराच्या मागे एक नौकर उभा असतो. स्वानंदी त्याला खुणवते आणि अखेर शेवटी अदिराला वाचवते. यामुळे समर स्वानंदीकडे बघत राहतो. आता अदिरा खाली येते आणि समरला मिठी मारते. समर म्हणतो, बाळा असं का करतेस? अगं रोहन नाही देणार तुला डिवोर्स, मी सांगतो ना. हे बोलता बोलता तो स्वानंदीकडे बघत असतो आणि स्वानंदी अदिराला समजवत असते. तो आता अदिराला रूममध्ये घेऊन येतो तर अदिरा खूप रडत असते. तो बाळा आता किती रडशील, बस कर. अदिरा म्हणते,
रोहनने मला डिवोर्स नोटीस पाठवली आहे. मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत पिंट्या दादा. रडत म्हणते, मी नाही जगू शकत. तो बाळा, असं काही होणार नाही आहे. अगं नुसती नोटीस आल्यावर डिवोर्स होतो का लगेच? डिवोर्स म्हणजे काय खेळ आहे का? मी असं होऊच देणार नाही. मी आहे ना, मी आधीसारखं सगळं ठीक करेल. तू आता रडणं थांबव. आणि परत आदिरा, असं काही करायचं नाही वेड्यासारखं. स्वतःच्या जीवाचं बरं वाईट होईल असं कधी वागायचं नाही. रडत म्हणतो, अगं वेडे, तुझा जीव मला माझ्या जीवापेक्षाही जास्त आहे. तुझ्यासाठी जगतोय मी. अगं तुला काही झालं तर मी कसा जगू शकेल सांग बरं. हां, माझ्यावर विश्वास आहे की नाही सांग बरं मला. आदिरा म्हणते, हो तो आहे ना, मग मी सगळं नीट करेल. आदिरा खूप रडत असते. तो शांत हो बाळा, मी सगळं ठीक करेल. ओके. स्वानंदी समरच्या रूममध्ये जाते आणि बोलायला लागते. पण समर बोट करत म्हणतो, बॉस आता एकही शब्द बोलायचा नाही. रडत म्हणतो, भेटलो होतो मी रोहनला. तुमच्या बाबाबरोबरच भेटलो होतो. खूप समजून सांगितलं त्याला. म्हटलं रोहन, आदिराला भेट, बोल तिच्याशी. काय मतभेद असतील, काय भांडण असतील, मिटून टाक बाबा. तुमचं लग्न झालं आहे आता, नवीन लग्न आहे. ॲडजस्टमेंट करायला वेळ लागतो. जुळून घ्या एकमेकाशी. तुमच्यातलं प्रेम फक्त लक्षात ठेवा. फक्त ते आठवा. बाकी कुठल्याही गोष्टीला महत्त्व देऊ नका. सगळं सांगितलं, सल्ले दिले, शहाणपणा शिकवला. आता स्वानंदी हो हो करत मान हलवत असते. समर रडत असल्यामुळे ती खूप इमोशनल होते. समर म्हणतो, ऐकून घेतलं त्याने नीट. मला असं वाटलं पटलं. आणि आज एकदम डिवोर्सची नोटीस. काय समजायचं या सगळ्याला? म्हणजे मूर्ख? तुम्हाला मूर्ख समजत होता? स्वानंदी म्हणते, नाही हो नाही. तो माझी गंमत करत होता. आणि समर खूप रडत असतो. स्वानंदी केविलवाने म्हणत असते, नाही. अहो तुमचा भाऊ आहे ना स्वानंदी मॅडम. अहो स्वानंदी मॅडम, आपण दोघं मिळून हे सगळं मिटवणार होतो ना. आता स्वानंदी हो म्हणून मान हलवते. तो विचारतो, काय झालं त्याचं? सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करणारा आणि सगळ्यात समजदार, फॅमिलीला धरून ठेवणारा मुलगा वाटला होता रोहन. स्वानंदी म्हणते, नाही तो तसाच आहे. तो मग फॅमिलीमध्ये आदिरा येत नाही? स्वानंदी रडत म्हणते, येते. समोर होतो, कोणाला विचारून त्याने हा निर्णय घेतला? एवढा मोठा निर्णय घेताना आपण कुणाशी तरी बोलावं, कुणाला तरी विचारावं असं वाटलं नाही त्याला? नोटीस पाठवली म्हणजे हीच गोष्ट त्याच्या डोक्यात होती का? म्हणजे सगळं त्याने मनापासून केलं आहे? काय समजायचं काय आम्ही? स्वानंदी मॅडम सांगा ना. अहो आदिराचं काय घेऊन बसलात? मला स्वतःलाही खूप धक्का बसला आहे. काही चुकलं नाही आदिराचं. बरोबरच येते. कुणाची हीच अवस्था होईल. आता मात्र स्वानंदीला रोहन आणि घरच्यांचा खूप राग येतो. पण समरला कळून चुकलेलं असतं की स्वानंदी मॅडमची ह्यामध्ये काहीच चूक नाही. त्यामुळे तो स्वानंदीजवळ पहिल्यांदा मनमोकळं करतो. इकडे मलिकाला स्वतःची खूप लाज वाटत असते आणि रागही येत असतो. अर्पिता अंशुमन विचारतात, मॉम हे सगळं तू केलंस का? असं जर असेल तर खूप चुकीचं केलंस. आता रोहनची एंट्री होणार समरच्या घरी आणि मंदाकिनी त्या घरामध्येच खितपत पडणार. तुम्हाला काय वाटतं? हे अगदी बरोबर घडतंय का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.